नमस्कार मित्रांनो, वेलकम टू साईल राजपूर व्लॉग्स. तर आज आपण जात आहोत मलंगगडावर. ही ट्रेक सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या ग्रुपने ऑर्गनाईज केली आहे. तुम्ही यांना इंस्टाग्रामवरती ही फॉलो करू शकता फॉर अपकमिंग ट्रेक्स. आता सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता बेस पॉईंटला पोहोचलो आहोत. तर बेसपर्यंत यायला तुम्ही कल्याण थ्रू एस टीने येऊ शकता और डायरेक्टली बाईकने सुद्धा येऊ शकता. बाईकने आला तर तुम्हाला 1-2 किलोमीटर कमी चालावं लागेल, कारण मलंगगडचा जो बस स्टॉप आहे तो थोडा बाहेर आहे. आणि जर बाईकने तुम्ही आलात तर तो पूर्ण तुम्ही रोपवेपर्यंत पोहोचू शकता. तर हाजारीला वरती जाईपर्यंत आपल्याला असे जिने आहेत, जे आपण नॉर्मली जीवदानीलाही असे असतात. तर हाजारीवर आपण राईड घेतल्यावरती आपल्या खऱ्या ट्रेकला सुरुवात होईल. तर आता आपण हजारीच्या दर्ग्यावरून पुढे आलो आहोत आणि आपल्यासमोर या सोनमाचीच्या शिड्या आहेत. तर आता सोनमाची हा आपला पहिला मीटिंग पॉईंट आहे या ट्रेकसाठी. या शिड्यांचा काही भाग खचला आहे, बट लेवल नॉर्मल आहे. फक्त चालताना वरती बघून सावध चाला, कारण वरून थोडे छोटे मोठे दगड पडत असतात. वरून तुम्हाला दिसून येईल की हाजी आजूबाजूला खूप वस्ती आहे. सोनमचीवरती हा एक चोर दरवाजा आहे, जो ताहुलीच्या साईडने बाहेर निघतो. आता 7:30 झाले आहेत आणि आपण आता सोनमाचीवरती पोहोचलो आहोत. ऑलमोस्ट 1.5 तास लागले आपल्याला इथपर्यंत येईपर्यंत. आता बालेकिल्ल्याच्या ज्या पायथ्या आहेत त्याच्या खाली आपण थोडे बसून आधी नाश्ता करून घेऊया. तर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशीच या 2 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नाश्तासुद्धा आपल्याला सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स यांकडूनच अरेंज केलेला आहे. तर आपण बघायला गेलो तर परफेक्ट प्राईजमध्ये आणि विथ प्रॉपर सेफ्टी हा ग्रुप ट्रेक ऑर्गनाईज करत असतो. मलंगडबरोबरच तो भैरवगड, AMK, तेलबेला असे खूप सारे ट्रेक्स ते ऑर्गनाईज करत असतात. मी स्वतः या ग्रुपबरोबर खूप एन्जॉय करतो आहे आणि प्लस हा फुल ट्रेक कम्फर्ट फील करतो आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोघांची इन्स्टा ID पण ॲड करेन. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या थ्रू घेऊ शकतात. तर पवन घुगे एकाचं नाव आहे आणि दुसरं किशोर माळी. तर आता आपण या शिड्यातून खऱ्या ॲडव्हेंचरकडे जात आहोत. तर इथे प्रॉपर आपल्याला हार्नेस अँड सगळ्या कॅरी वगैरे लावून प्रॉपर सेफ्टीबरोबर इकडून आपल्याला पाईप क्रॉसिंग करणार आहोत. तर आता तुम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल पाईप क्रॉसिंग कशी केली आहे आम्ही. बालेकिल्ल्यावरून वरती आल्यावरती मला असे मोठे मोठे पाण्याचे टाके बघायला मिळतात. अजूनही याच्यात खूप सारे पाणी आहे तुम्हाला दिसत असेल. आणि त्या शेवटच्या सुळक्यावरती असं बोललं जातं की वरती शिवमुद्रा बनवलेली आहे. सो मोस्टली तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर कमेंटमध्ये मला रिॲक्शन द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर.